लवकरच आम्ही वापस ऑन ड्युटी आपल्याला दिसणार. शेवटला तर पोलीस अधिकारी निकेतन कदम यांच्या हाताला लागलेलं होतं. त्यांची ही प्रतिक्रिया आहे. कदम सर आहेत ज्यांनी काल कुऱ्हाडीचा वार हातावर झेलून मोठी भूमिका बजावली आहे. काय सांगाल सर? काल आपल्याकडे नागपूर शहरात एक कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्याला टॅकल करण्यासाठी संपूर्ण नागपूर शहराने एक टीम म्हणून सीपी सरांच्या लीडरशिपमध्ये, रवींद्र सिंगल सरांच्या लीडरशिपमध्ये खूप चांगल्या प्रकारे ग्राउंडवर पुढे जाऊन काम केलं आणि त्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. त्यात आमचे काही अधिकारी आणि अंमलदार जखमी देखील झालेले आहेत, कारण जे असामाजिक तत्व होते त्यांच्याकडे शस्त्र होते. मोठ्या प्रमाणात त्यांनी दगडफेक केली. बऱ्याच बिल्डिंग्सवर वरून देखील आमच्या अधिकारी अंमलदारांवर तिथे दगडफेक झालेली आहे, वाहनांची तोडफोड झालेली आहे. तर तिथे आमच्या टीम्स ज्या आत त्या अरुंद गल्लीमध्ये जात होत्या, एक टीम ट्रॅप झाली होती आणि अचानक एक 100 लोकांचा मॉब आला. त्यांच्याकडे शस्त्र वगैरे होते. तर ती आपली टीम जी ट्रॅप झालेली आहे त्या मॉब पासून वाचवण्यासाठी थोडं मी मॉबच्या जवळ जाऊन त्यांना दूर करण्याचा, मागे ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यातच एका असामाजिक तत्वाने पुढे येऊन कुऱ्हाडीचा वार केला आणि त्याच्यामुळे ही एक थोडी गंभीर जखम झालेली आहे. परंतु थँकफुली आमची संपूर्ण टीम तिथून विना काही जखमेची तिथून रेस्क्यू होऊ शकली आणि बाहेर आल्यानंतर पुन्हा आमची टीम संपूर्ण नागपूर पोलीस विथ SRPF यांनी अगदी चांगल्या प्रकारे पूर्ण परिस्थितीवर नियंत्रण देखील मिळवलेलं आहे. आपण पावनखिंड लढवल्यासारखं काल मोठा काम केलं आहे. मोठं बळ आपल्यासोबत होतं, परंतु अशा याच्यात मोठा हल्लेखोर पण मोठे होते. अशाच्यात आपण काय सांगू? मी पुन्हा एकदा हेच सांगेल की हे फक्त माझं एकट्याचं काही नाहीये. तर संपूर्ण नागपूर पोलिसांची टीम सीपी सरांच्या लीडरशिपमध्ये ग्राउंडवर डटून उभी होती आणि संपूर्ण परिस्थितीवर अगदी चांगल्या प्रकारे एक टीम सांघिक काम करून आम्ही नियंत्रण मिळवलेलं आहे. म्हणजे दगडफेक केल्या जात होती की ही जी दगडफेक आहे ती काय नियोजनबद्ध असल्याचं काही कळतं का? सुरुवातीला जेव्हा क्राऊड एकत्र झाला होता ते व्हायलेंट झाले. त्यावेळेस तिथे एक उड्डाणपुलाचे काम देखील चालू आहे. तिथे काही प्रमाणात दगड वगैरे होते. परंतु नंतर एक 9 वाजेनंतर असं जरा लक्षात येत होतं की छोट्या-छोट्या लेन्समध्ये वरून देखील दगडफेक होत होती. तर ते कुठेतरी वरती दगड कसे गेले, ते नियोजित होतं का, ते एक प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे. तर त्याचे आपण जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये पुढे त्याचा सर्व तपास करणार आहोत. गाड्याची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. जे हल्लेखोर होते चेहऱ्यावर बांधून होते, काही अशी ओरड आहेत. काय सांगू? हल्लेखोर जे आहेत भरपूर प्रमाणात चेहरा आपला झाकून होते आणि त्याही पलीकडे जाऊन त्यांच्याकडे डेडली वेपन्स होते आणि धारदार शस्त्र घेऊन ते फिरत होते. आपल्याकडे आता सीसीटीव्ही फुटेज देखील अवेलेबल झाले. त्यामध्ये स्पष्ट होत आहे की हातात चाकू वगैरे घेऊन, पेट्रोल वगैरे घेऊन हे लोक फिरत होते. तर ते आयडेंटिफाय देखील होतीलच. त्याच्यातले बरेच आयडेंटिफाय झालेले आहेत आणि त्यांच्यावर आपण स्ट्रिंजंट कलमांतर्गत गुन्हे देखील दाखल केलेले आहेत. आपल्या हाताला मोठी जखम झाली आहे, कुऱ्हाडीची जखम झाली आहे. शस्त्रक्रिया झाली आहेत का? आणि काय आता कशी असतं? ठीक आहे. रात्री शस्त्रक्रिया झालेली आहे. डॉक्टर यांनी थोडं रेस्ट घेण्यासाठी सांगितलेलं आहे. परंतु लवकरच याच्यातनं रिकव्हर होईल. CM साहेबांनी आपल्याला फोन करून आपलं कौतुक केलं, काय सांगाल? येस, CM सरांचा जो फोन कॉल आला त्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण नागपूर पोलिसांच्या टीमचं कौतुक केलं. त्याच्याबद्दल नक्कीच त्यांच्या प्रेरणादायी शब्दांनी आमचा आत्मविश्वास द्विगुणित झालेला आहे आणि यापुढे देखील भविष्यात आम्ही अशाच प्रकारे चांगले काम करत राहू अशी मी ग्वाही देतो. नक्कीच ते भविष्यात अशाच प्रकारचे काम करून ते एक प्रेरणादायी काम करून पुढे येतील असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. नरेंद्र न्यूज 18 लोकमत नागपूर. आता बघूयात या घडीच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. नागपुरात हल्ल्याचा सुनियोजित पॅटर्न. मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला संशय, तर पेट्रोल बॉम्ब फेकले गेले. हा पूर्वनियोजित कट. उपमुख्यमंत्री शिंदेंचाही दावा. कट असेल तर गृह खातं झोपलं होतं का? राड्यावरून उद्धव ठाकरेंचा सवाल. भाजपनं झेंड्यातला हिरवा रंग काढावा, मग आम्हाला हिंदुत्व शिकवावं, ठाकरेंचा टोला. सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवल्यानं नागपुरात तणाव वाढला.
नागपूर पोलीस आयुक्तांची माहिती, अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा. पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना सोडणार नाही, कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई होणार. नागपूर हिंसाचाराच्या घटनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा. नागपुरातल्या राड्यानंतर आज तणावपूर्ण शांतता. नागपुरातील 11 भागात संचारबंदी लागू. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त. नागपुरात हिंसाचाराची घटना घडत असताना मुख्यमंत्री कार्यालय कुठं होतं? सरकार चालवता येत नाही म्हणून दंगल घडवणं कितपत योग्य? आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा. नागपुरात झालेल्या हिंसाचारात डीसीपी निकेतन कदम यांच्यावर कुऱ्हाडीनं हल्ला, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जखमी पोलिसांची फोनवरून विचारपूस. मी मुख्यमंत्र्यांचा लाडका, मला फडणवीसांनी तंबी दिली नाही, तर कुणीही राजीनाम्याची मागणी केली नसल्याचं नितेश राणेंचं विधान. कुणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या नाहीत, औरंगजेबाला मांडणाऱ्यांनी अफवा पसरवली. विश्व हिंदू परिषदेचं स्पष्टीकरण. काल विहिंपच्या आंदोलनानंतर नागपुरात राडा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज दिल्ली दौरा. केंद्रीय मंत्र्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी हजर राहणार, तर शिंदे औरंगजेब कबरीबाबत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी करणार चर्चा. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंना कोर्टाकडून दिलासा. सत्र न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती द्यायला कोर्टाचा नकार. सुनावणी 21 एप्रिलपर्यंत तहकूब. नमस्कार, मी विलास पडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नागपुरातल्या राड्यानंतर आदित्य ठाकरेंनी टीका करत सरकारला सवाल केलाय. घटना घडत असताना मुख्यमंत्री कार्यालय कुठं होतं? सरकार चालवता येत नाही म्हणून दंगल घडवणं कितपत योग्य आहे, असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारलाय. नागपुरात काल झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या नंतर आज विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधलेला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना सुद्धा विरोधक सवाल विचारत आहेत. नागपुरातल्या हिंसाचाराच्या नंतर राज्यातले सगळी परिस्थिती नियंत्रणात आहे. कुठेही त्याचे पडसाद उमटलेले नाही आहेत. सर्वत्र शांतता आहे. अगदी नागपुरात सुद्धा शांतता आहे. पण आता या सगळ्या मुद्द्यावरून राजकारण तापलेलं दिसतंय. पोलिसांवर हल्ला